नमस्कार. मी स्वाती मुकुंदिले. मुकुंदराज प्रोडक्शन तर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज नवरात्रीच्या 6व्या माळेला कात्यायनी देवीचे स्मरण केले जाते. कात्यायन ऋषींच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात पार्वती मातेने त्यांची कन्या म्हणून पृथ्वी तलावरती जन्म घेतला. तीच ही कात्यायनी देवी. इकडे महिषासुराचा धुमाकूळ वाढत होता. देवांची चिंता वाढू लागली. त्यामुळे देवांनी शक्ती स्वरूप या पार्वती मातेला आव्हान केले. त्यावेळी ह्या पार्वती मातेने कात्यायन ऋषींच्या पोटी जन्म घेतला होता. ही कात्यायनी देवी त्रिलोक सुंदरी होती. महिषासुराचे 2 दूत चंड आणि मुंड यांच्या दृष्टीस ती पडली. तेव्हा या चंड आणि मुंडांनी तिची माहिती महिषासुराला सांगितली. महिषासुराने या गोष्टीवरती प्रसन्न होऊन त्याचा दूत दुदंबी याला विवाहाचा प्रस्ताव घेऊन कात्यायनी देवीकडे पाठविले. त्यावेळीच कात्यायनीने त्यास प्रथम तिला युद्धामध्ये पराजित करण्याचे आव्हान केले. त्यानंतर झालेल्या या युद्धामध्ये देवी कात्यायनीने महिषासुराचा व त्याच्या असुरसेनेचा वध केला व देवांना भयमुक्त केले. तीच ही कात्यायनी देवी. तिचा अंमल आपल्या शरीरातील आज्ञाचक्रावर असतो. 2 भुवयांमध्ये स्थित असलेले हे चक्र मनाशी निगडीत असते. मन हा मनुष्याचा 3रा डोळा आहे. ज्या गोष्टी डोळ्यांना जाणवत नाहीत त्या गोष्टी मनाला जाणवतात आणि म्हणूनच या आज्ञाचक्राला मनुष्याचा 3रा डोळा असे संबोधतात. दक्षिणेकडे या कात्यायनी देवीला कन्याकुमारी असे म्हणतात. तर गोकुळामध्ये कृष्णासारखा पती मिळावा म्हणून कात्यायनी देवीची आराधना केली जाते. थोडक्यात मनाजोगता पती मिळावा म्हणून मुली कात्यायनी देवीची आराधना करतात. अशा या रणरागिणी, महिषासुरमर्दिनी, दुर्गा माता असलेल्या कात्यायनी देवीला मी नवरात्रीच्या 6व्या दिवशी नमन करते.